पुणे शहरासह धरण साखळी क्षेत्रात पावसाने काल सकाळपासून विश्रांती घेतल्यानंतर खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये होणारा पाण्याचा विसर्ग आता पूर्णपणे जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। गेल्या 13 दिवसापासून जो विसर्ग सुरू होता तो आता बंद करण्यात आलेला आहे आणि आता आपण बाबा भिडे पुलावरती आहोत। जो बाबा भिडे पूल तब्बल 4 दिवस पाण्याखाली होता तो बाबा भिडे पूल आता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला जो आहे तो करण्यात आलेला आहे। या परिसरातलं सगळं पाणी जे आहे ते ओसरलेलं पाहायला मिळते। बाबा भिडे पुलासह डेक्कन नदीपात्रातलं जे साचलेलं विसर्ग धरणातून आलेलं जे पाणी होतं ते देखील पूर्णतः आता ओसरलं आहे, कारण काल सकाळपासून पाण्याचा विसर्ग जो आहे तो धरणातून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि तब्बल 4 दिवसानंतर भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे। महापालिकेचे कर्मचारी या बाबा भिडे पुलावरचा राडारोडा काढत आहेत। साफसफाई जी आहे खरं तर पाण्यामुळे पुराच्या पाण्यामुळे जो काही कचरा आला होता तो काढण्याचं काम आता महापालिका कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आलेलं आहे। गेले 4 दिवस हा भिडे पूल जो आहे तो सतत पाण्याखाली होता। खूप मोठ्या प्रमाणात खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पाऊस झाला, त्यानंतर खडकवासला धरण 95% अधिक भरलं होतं आणि सर्व दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग या मुठा नदीपात्रात झाला होता आणि त्यामुळे हा भिडे पूल आणि डेक्कन नदीपात्रातला पूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेला होता आणि ही या परिसरातली पूर्ण वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली होती। आणि त्यानंतर कालपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आला आणि आता या सगळ्या परिसरातली वाहतूक सुरळीत झालेली पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।